तर मला मुख्यमंत्री करा, एकनाथ शिंदेंनी शहांकडे ही मागणी केलेली आहे। मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे पक्ष विलीन करायला तयार आहे, तसं खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय। राजकीय वर्तुळातली ही आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। संजय राऊत यांचा आता हा दुसरा दावा आहे। आजच्या दिवसभरातला खळबळजनक दावा त्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला गेलेले होते आणि उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये कशासाठी गेले होते या संदर्भातला संजय राऊतांनी केलेला हा दावा आहे। राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असं राऊत म्हणालेत आणि शिंदेंच्या काही लोकांवर कारवाई होऊ शकते असं राऊत यांचं म्हणणं आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी हा दावा केला। दिल्लीत दौऱ्यामध्ये शिंदेंनी शहांना मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा गळ घातलेली असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे आणि सोबतच त्यासाठी शिंदेंनी पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दाखवल्याचा दावा राऊतांनी केला आहे। ही जी मराठी एकजूट होत्या लोकांच्या मनाची खतखत बाहेर येते, जो स्फोट होतोय ठिकठिकाणी मराठी एकजुटीमुळे, त्याचा फटका आपल्या सरकारला बसेल, भविष्यात निवडणुकांमध्ये बसेल। विधानसभा आणि लोकसभेचं चित्र वेगळं होतं, तेव्हा आपण घोटाळे करून निवडणुका जिंकू शकलो, काही त्यांनी जे काही शब्द वापरले अनेक माध्यमातून, पण हा फोर्स हा असाच राहिला तर उद्या आपल्याला भविष्यामध्ये आणि वर्तमानामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावं लागेल। म्हणून मला मुख्यमंत्री करा, मी हे सगळं मॅनेज करू शकतो, वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो, अशा प्रकारचा प्रस्ताव हा शिंदेने पुन्हा एकदा ठेवलाय। मी पुन्हा एकदा म्हणतोय, याआधी सुद्धा या विषयावर मी आमच्या सामनातून आणि माझ्या स्तंभातून सविस्तर लिहिलंय। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची, ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल, याच्यावर दोघांनी चर्चा केली।